लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की नंदिनी आणि काव्या या दोघींनी रम्याला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो. तर ते सर्व डिस्कस झाल्यानंतर नंदिनी तिच्या रूममध्ये येते आणि जीवाला आवाज देते. तर जीवा हा अक्षरशः लहान बाळांच्या पोजमध्ये बसलेला असतो. त्याने टोपडं घातलेलं असतं आणि लहान बाळांप्रमाणे तोंडात बोट घालून तो नंदिनीच्या समोर येतो आणि लहान बाळांप्रमाणेच तो तिच्यासोबत बोलू लागतो. नंदिनीला खूप गंमत वाटते. नंदिनी म्हणते, "हे काय जीवा, आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत, तुम्ही हे काय करताय?" तर तो तिला अतिशय प्रेमळपणे समजावून सांगतो, "आपण मोठे झाल्यानंतर लहान बाळातला निरागसपणा आपण हरवतो ना, तर ते मला आपल्या बाळाबद्दल होऊ द्यायचं नाहीये." इकडे आपण पाहतो, की लगेच काव्य तिथे येते आणि काव्य म्हणते, "काय? बाळाला तीत लावायचं प्लॅनिंग सुरू आहे की काय?" तर जीवा नंदिनीची मस्करी करतो. जीवा म्हणतो, "अगं नाही गं, माझी दृष्ट काढली तिने." त्यानंतर या दोघी रम्याला धडा शिकवण्याचं प्लॅनिंग